निघालं ना राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे तब शुभाशिष मागे। गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा झंडा ऊंचा रहे हमारा। जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराचा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी उन्हात शिजला विराच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तत्परातुतो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा।
उपस्थित संस्थेचे संचालक सचिनजी भिंगारडे, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय विधाते सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदगावकर सर, पर्यवेक्षक वाघाटे सर, सहाय्यक पर्यवेक्षक वासुकर सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सरवळे सर, त्याबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर तेव्हापासून आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. अर्थात आपल्या देशाची राज्यघटना जी आहे ही अनेक देशांचा सांगोपांग अशा स्वरूपाच्या घटनांचा अभ्यास करून सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन जाणारी अशा स्वरूपाची राज्यघटना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी तयार केली. आपल्याला या घटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय अशा स्वरूपाचे अधिकार या ठिकाणी दिलेली आहेत. अशी ही राज्यघटना जी आहे सर्वसमावेशक अशा स्वरूपाची राज्यघटना आहे. या घटनेने आपल्या देशाचं स्वातंत्र्य जे आहे ते अगदी सुरक्षित ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. घटनेचे शिल्पकार यांना मी या प्रसंगी अभिवादन करतो आणि त्याबरोबरच आपल्या सर्वांना पुन्हा एक वेळा प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांना मी येथे व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. कृपया मारुळकर सर, यमगर सर आणि पाटील मॅडम यांनी कृपया येथे ध्वजाजवळ यायचे, व्यासपीठावर यायचे. सावधान. सगळ्यांनी आपला उजवा पुढे करायचंय. शपथ केली त्याला सगळ्यांना उजवा पुढे यायचंय. सगळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपला उजवा पुढे घ्यायचा आहे आणि आपण आता शपथ घेणार आहोत. ती असाक्षर मुक्त गावाची शपथ म्हणजे साक्षरता गावाची शपथ आहे. मी जसं म्हणेन तसं माझ्या मागे मोठ्या आवाजामध्ये म्हणायचंय. आपण शपथ घेण्याला सुरुवात करतोय. मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान
शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार व प्रसार करीन. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास. परेड विश्राम. शुभेच्छा. आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय शिक्षकांचे, सरांचे मी स्वागत करते आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्वात प्रथम आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी आर्या अमित फणसळकर हिला चतुरंग प्रतिष्ठान चिपळूण यांच्यामार्फत आदर्श विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी कुमारी आर्या अमित फणसळकर हिचं या ठिकाणी निमंत्रित करते आणि पाटोळे सर यांना विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा. विद्यार्थिनी कुमारी आर्या अमित फणसळकर हिला मिळत आहे अतिशय आपल्या शाळेसाठी, तालुक्यासाठी अतिशय सन्मानाचा दिवस आहे. या हस्तलिखिताच्या विषयांमध्ये जागतिक वारसा जपण्याचा प्रयत्न आपण 12 किल्ल्यांची माहिती यामध्ये समाविष्ट केलेली आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे तयार केलंय हस्तलिखित आणि या हस्तलिखितासाठी श्री वाडते सर व श्री शेंडे सर यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य श्री विजय हटकर सर आपल्या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. अशा हा आपल्या हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा इथे संपन्न होत आहे. मी आमच्या प्रशालेचे वाडते सरांना मी इथे विनंती करते की त्यांनी स्टेजवर इथे यायचं आहे. ते संपन्न होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक स्वतःच्या हाताने तयार केलेलं हे हस्तलिखित माहिती गोळा केलेली आहे, त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि अतिशय आकर्षक स्वरूपासाठी मार्गदर्शन श्री वाडते सर व श्री शेंडे सर यांचं मिळालेलं आहे. विशेष सहकार्य हटकर सर. वाटते सर. त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेचा 10वी अ चा विद्यार्थी कोतापकर याने त्याचं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. त्याचंही अभिनंदन. इथे त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर पुढील सूत्र मी श्री आगरे सर यांच्याकडे सोपवते. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेचा म्हणजेच इयत्ता 5वी ते 9वीचा क्रीडा सप्ताह पार पडला आणि या क्रीडा सप्ताहामध्ये आपण भरभरून प्रतिसाद दिलात. अगदी तुळशीच्या माध्यमातून आपण खेळाचं कौशल्य इथे मैदानावर दाखवून दिलात. त्याबद्दल आपण प्रथमतः हार्दिक अभिनंदन. या क्रीडा स्पर्धेचं जे बक्षीस वितरण आहे, प्राथमिक स्तराचं बक्षीस वितरण आपण त्याच दिवशी केलेलं होतं, परंतु 8वी आणि 9वी या ज्या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या या स्पर्धांचं बक्षीस वितरण आता आपण करतोय. याच्यामध्ये
मुलग्यांसाठी क्रिकेटचा आणि मुलींसाठी डॉशबॉलचे सामने असे झालेले होते. आणि याच्यामध्ये क्रिकेटच्या मुलांमधून प्रथम विजेता झालेला आहे, म्हणजे ज्यांनी विजेतेपदाचा मान पटकावलेला आहे असा 9वी क चा वर्ग आणि उपविजेतापद 8वी क चा वर्ग, या दोन वर्गांसाठी एक जोरदार टाळ्या आपण वाजवायचे. या वर्गातील विद्यार्थी येथे उपस्थित असतील, त्यांचं कर्णधार पूर्ण टीम, तर त्यांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे. क्रिकेट विजेता 9वी क, मी आदरणीय मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांच्याशी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की 9वी क च्या वर्गाला मिळालेलं विजेतेपदाचं सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करावं. एकदा जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांना. नववी क ची पूर्ण टीम, एका साईडला 9वी क चे मुलगे, 8वी क चे मुलगे, 8वी क चे क्लास टीचर कृपया व्यासपीठावर यायचे. 8वी क क्लास टीचर मी आदरणीय सरवळ सर, मारुळकर सर आणि यमगर सर यांना विनंती करतोय की आपण या विद्यार्थ्यांना उपविजेते पदाची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपण प्रदान करावी. त्यांना मिळालेला असा मुलींचा संघ 8वी अ चा वर्ग, 8वी अ चा वर्ग आणि उपविजेतेपद 9वी ई चा वर्ग, या दोन्ही वर्गांसाठी एकदा उपस्थित विद्यार्थ्यांकडून एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही टीम इथे यायचे. 8वी अ मुलींचा डॅशबॉलचा संघ आणि 9वी ई मुलींचा डॅशबॉलचा संघ, या दोन्ही टीमने इथे यायचे. मी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पाटील मॅडम यांना विनंती करतोय की 8वी अ च्या या विजेत्या संघाला आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. थँक्यू. 9वी ई च्या मुली, फोटो जरी काढला 9वी ई च्या मुलींसाठी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील सर, सहावी अ चा संघ, या दोन्ही संघांनी पुढे यायचंय. 7वी ब चा विजेता संघ आणि उपविजेता 6वी अ चा संघ, विजेता संघाला ट्रॉफी वितरित करतील आजगावकर सर. आणि उपविजेता संघाला प्राथमिक स्तरावरील क्रिकेट सामन्यांतील उपविजेता संघ इयत्ता 6वी अ, विजेता संघ 6वी अ, या दोन्ही संघांनी व्यासपीठावर यायचं आहे. 7वी अ च्या मुली आणि 6वी अ च्या मुली. मी आदरणीय मारुळकर सरांना विनंती करतोय की त्यांनी 7वी अ च्या या विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. जरा असं राहिलं तर फोटो नाही येणार. थोडासा सगळ्यांनीच हात लावायला पाहिजे, असं काही नाही.
जरा मागे सर. अरे सगळ्यांनीच हात लावायला पाहिजे असं काही नाही तर सगळे दिसाल. थँक्यू. आपण ट्रॉफी आणि पुष्प देऊन सन्मानित करावं. सर मुलांना सुचू आहे सगळे मुलं खाली या समोरची. थँक्यू. हॅलो हॅलो. सर्व मुलांना सूचना आहे शासकीय ध्वजारोहण झालं की सगळ्यांनी परत शाळेत यायचं. या ठिकाणी मुलांचे डान्स होणार आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपली पूजा आहे आणि पूजा झाल्यानंतर मग प्रसाद घेऊन घरी जायचंय. समोरची सगळी मुलं खाली या. पवार सर रांगेत सोडून द्या.